जत 24 न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। नमस्कार, आपण पाहताय जत 24 न्यूज। महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान जत शहर पाणीपुरवठा योजना उद्घाटन समारंभ व वचनपूर्ती सोहळा जत येथील थोरल्या विशीतील मारुती मंदिराजवळ मोठ्या उत्साहात संपन्न झाला। कार्यक्रमाचे उद्घाटन माननीय नामदार चंद्रकांत दादा पाटील, पालकमंत्री सांगली जिल्हा व वैद्यकीय शिक्षण मंत्री महाराष्ट्र राज्य, माननीय आमदार सदाभाऊ खोत, माजी मंत्री महाराष्ट्र राज्य व जतचे आमदार माननीय गोपीचंद पडळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला। कार्यक्रमास भाजपचे महाराष्ट्र राज्य परिषदेचे सदस्य व सिमेंट कॉर्पोरेशनचे संचालक डॉक्टर रवींद्र अरळी, जत नगर परिषदेचे मुख्याधिकारी माननीय लक्ष्मण राठोड, जतचे तहसीलदार माननीय प्रवीण दानोरकर, भाजप शहराध्यक्ष माननीय अण्णा भिसे, राजू मानवर, गौतम ऐवळी, माननीय चंद्रशेखर गोब्बी, राजू यादव, जत शहर भाजप महिला अध्यक्षा ज्योतिताई घाडगे आदींची उपस्थिती होती। कार्यक्रमात जत शहरातील महिला व पुरुष मोठ्या संख्येने हजर होते। आणि भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचं सरकार असं आहे, बोले पैसा चाले त्याची वंदावी पाऊले। जे आमचे नेते बोलतात तेच करून दाखवतात, जे बोलतात तेच करतात आणि जे करता येत नाही ते बोलत नाही। आणि म्हणून जत शहरासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण पिण्याच्या पाण्याची योजना, जी योजना 77.94 कोटी रुपयाची आहे, या पाणी योजनेचं भूमिपूजन आपल्या सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री, राज्याचे उच्च तंत्र खात्याचे मंत्री आदरणीय चंद्रकांत दादा यांच्या अभियान अंतर्गत जत शहर पाणीपुरवठा योजना जत नगर परिषदेने त्याची योजना तयार करून मागणी केली आणि आता त्याचा उल्लेख झाला की 77 कोटी 94 लाख हे जवळ 78 कोटीची योजना ही इतिहासात पहिल्यांदाच इतकी मोठी योजना जत शहराला मिळाली। त्या योजनेमध्ये काय काय होणार आहे याचं वर्णन मुख्यमंत्र्यांनी केलं। 190 किलोमीटरची पाईपलाईन, 4 नवीन पाण्याच्या टाक्या, एक 2.5 लाख लिटर, एक 5.25 लाख लिटर, एक 10 लाख 10 लिटर आणि एक 40,000 लिटर अशा 4 नवीन पाण्याच्या टाक्या, नवीन जलशुद्धीकरण केंद्र, पाणी येणं महत्त्वाचं नाही, शुद्ध पाणी येणं महत्त्वाचं आहे, नवीन जलशुद्धीकरण केंद्र आणि नवीन 18 पंप बसवणं, जलशुद्धीकरण केंद्र 10 मिळेल असा एक भव्य दिव्य, जतने कधी अशी अपेक्षा केली नव्हती की एवढे पैसे सरकार आपल्याकडून येणार, असा एक भव्य दिव्य प्रकल्प असं